न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। उकाडा ठरला महागात। छतावर झोपलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला। अवधान परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ। 50,000ची रोकड व सोन्याचे दागिने चोरीला। धुळे शहरातील अवधान उपनगरातील धंदाई देवी नगर इथं अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सदर मिळालेल्या माहितीनुसार धनदाई देवी नगर इथं राहणारे प्रताप वाघ हे उकाड्यामुळे रात्री घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील अंदाजे 50,000 रुपयांची रोख रक्कम व 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आणि थर्से तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। अवधान परिसरात रात्रीच्या वेळी वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून रात्री नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। परमेलाबाई प्रताप पाटील अवधानचे आम्ही धाब्यावर झोपले होतो। सकाळी 4ला उठून आली मी तर सगळे दरवाजे उघडे होते आणि कपाळातून ते दागिना घेऊन गेले। टोंगल होते, मुंडी होती, काही 50,000 रुपये होते, 7.5 बारचे माझे जोडे होते, 10 ग्रॅम सोनं झालं ना आणि ते 50,000 रुपये। आम्ही गरीब लोक आहे आणि लोकच्या गाडीवर कामाला जातात ते मग साठलेलं होतं तेवढं ते त्यांनी चोरी केली, आम्हाला वापस पाहिजे ना। 2 पोलीस गाडी यायला पाहिजे बुवा। ते काही नाही, कोणाला सासू लागला नसेल का मग इथं? लोक बरे झोपता ना। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।